हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर सकाळचं फक्त 6:30 वाजलेलं होते आणि मी मस्त फ्रेश वगैरे झाली सकाळी. मम्मीने मला चहा वगैरे पण आणून दिला. चहा वगैरे पेल्यानंतर मला काम वगैरे दिलं होतं. पोळ्या टाकायचं काम होतं, पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मीही हाताने पलटवायला शिकून पण गेले. काम वगैरे माझं खतम झालेलं होतं. ही वेळेने उपवास असल्यामुळे साबुदाणा वगैरे बनलेला होता, पण मला तर उपवास नव्हता, तरी मला साबुदाणा वगैरे मिळून गेला. गाडी बाहेर जात होती, पण प्रॉब्लेम मला होणार होती कारण मला जायचं होतं थोडं बाहेर. आता उदास चेहरा तर तुम्हाला दाखवू नाही शकत, म्हणून हसरा चेहराच दाखवून दिला. फक्त एकच विचार होता की गाडी कधी येणार आहे. मग नंतर गाडी आली, मग मी निघाली कुठे जायला तुम्हाला समोर सांगते. बड़ी मुश्किल से मैंने ट्रिपल सीट चलाए आणि पोहोचल्या आम्ही या स्कूलमध्ये. आणि तिकीटवर फक्त 2 जणी जाणार होतो, पण आम्ही होते 3 जणी. कसं ना कसं आम्ही आतमध्ये गेले आणि आतमध्ये बघितलं तर पॅरेंट्सची गर्दी खूप जास्त होती आणि ऊन इतकी लागत होती की मला इथून उठावंसं वाटलं, पण डान्स वगैरे चालू झाला होता म्हणून उठले नाही. नंतर एक वगैरे डान्स बघून घेतला, नंतर सेकंड डान्स पण बघून घेतला. तर आम्ही तिघीही सावलीमध्ये आले, पण इथे आल्यावर आम्हाला चेअर वगैरे मिळाली, पण डान्स काही दिसत नव्हता म्हणून आम्ही उभ्यानेच बघून घेतला डान्स. तुम्ही बघू शकता इथे डान्स वगैरे चालू आहे. काकाजी मस्त चेअरवर उभे होऊन मस्त व्हिडिओज वगैरे घेत होते. मग नंतर काय, हे मस्त व्लॉग्समध्ये येण्यासाठी बघा मस्त 2-2 बोटं दाखवत होते, कारण यायला माहीत पडलं की मी व्हिडिओज घेत आहे. नंतर हिला जागा नाही दिसली म्हणून या झुल्याचा खालूनच येऊन गेली होती. मग नंतर हिला तर डान्स बघण्यासाठी इंटरेस्टच नव्हता. आम्ही पतली गली से निकल गए और घर के लिए निकल गए. मग तर गाडीवर बसली, गाडी वगैरे चालू केली, मग नंतर निघाले आम्ही घरी जायला. परिसा घरी आले आणि तहान लागली म्हणून पाणी पित होते आणि हे मस्त हसवत होते मला नुसते, पण हसू द्या म्हटलं, मी पाणी पिते. नंतर आम्ही निघाले घरी जायला. तर आजसाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.